अक्षय शेठ बोला ना. इकडं सासूबाईची शेती म्हण. होय आई. हा हा आहे ना. पुढे इकडे काय इकडे वरती आहे ना. नाव करून टाका मग लवकर. बघा करता का नावावर? हो करू ना. अगं ते तुझ्या नाही त्यांच्या बोलताय. हो का बापरे. माझ्या नावावर करून टाका. तुम्हाला काय वाटलं? नमस्कार मंडळी, आज आहोत आम्ही नाशिक मध्ये. इकडे बघू शकता आपले ड्रायव्हर अक्षय शेठ. जायलोत आम्ही आज फिरायला. कुठं जायलोत मला माहित नाही. इकडे आहेत काजलताईची आई, इकडे आहे रिया. बघूया कुठं नेतोय आपला ड्रायव्हर. आवा काय हो. सध्याला आहोत मित्रांनो आम्ही नाशिक मध्ये घोटी मध्ये. आता तुम्ही म्हणता मित्रांनो घोटी मध्ये कसं काय? घोटी हे अक्षय शेठची सासरवाडी, अक्षय शेठच्या सासरवाडी मध्ये म्हणजे काजलताईचं गाव आहे घोटी. हे नाशिकचे डोंगर आहेत. अरे बाबा वरी एकलं तर पडत नाही एखादं होय. डोंगरावर पण रस्ता आहे भाऊ. नाशिक एवढं डेव्हलपमेंट आहे का नाही? नाही तर काय. इकडे बीडी मध्ये काय यंत्रणा ते खड्डे खुड्डे रस्ते बनवून घ्यायचं भाऊ. अक्षय शेठ काय हे काय नेमकं? पावड आहे. पावडा तर आपल्याकडे भेटत नाही. आपल्याकडे भेटत नाही. आणि तू काय खायला शेठ? हे काय मिसळ पाव आहे. मिसळ पाव आहे का? नाशिकची मिसळ पाव आहे. काय टाकेड गाव लागलं दादा. टाकेत गावामध्ये आम्ही सध्याला. पट्ट्या किल्ल्यावर हा हे मित्रांनो म्हैस वळण घाट. खतरनाक एकदम नजारा. इकडे बघू शकता नुसत्या पवन चक्क्याच. खाली बघितलं तर दरी आणि इकडे खाली दरी बघू शकता मित्रांनो एकदम जवळून पवन चक्की. खतरनाक विषय. काय लांबून वाटतं लहान आहे राव. हे बघा मित्रांनो इकडे पवन चक्की, इकडे बघू शकता इकडे दरी. खतरनाक दरी मध्ये हा काय तलाव आहे इथं. शकता कोकणवाडी मधला तलाव. नमस्कार मित्रमंडळींनो, सध्याला आहोत आम्ही नाशिक मध्ये विश्रामगडावरती जायला लागलो आम्ही वर. बघू शकता समोर तुम्ही हा विश्रामगड आहे. हे वर जाण्यासाठी हा रस्ता आहे. हे इथं गाडीतून उतरलोत आम्ही. काय सोबत अक्षय पण आहे. इकडं आता आम्ही जायलोत आता विश्रामगडावरती. द्वार विश्रामगडाचं पट्टा किल्ला. चला रे पटापटा. एका घंट्यात वर गेलो पाहिजे आपण. इकडे बघू शकता किल्ल्याची माहिती. संयुक्त वन व्यवस्थापन समिती पट्टेवाडी. पट्टा किल्ला. नाव उंची 1380 मीटर. बघू शकता खूप सुंदर असा हातीची तर मूर्ती. शकता मित्रांनो एवढे माकड आले तर आमच्या हातातली पिशवी ते घेऊन गेले. बिस्किट आम्हाला खायला हा बिस्किट आणले ते अक्षयनं. आणि सगळे बिस्किट नेले ह्यांनी. हे बघू शकता हा का. क्या करके भाग के जाते. देखो ना क्या हलका दिया. अर्धे आले असतील माझ्या अंगावर. थोडस पिलं हा का. हे बिस्किट खायला लागले आम्ही आणलेले बिस्किट हा का ह्यानं खायला लागले. खा बाबा खा आता खा. तुझ्यात नशिबात होते ते आमच्या नशिबात नव्हते. एकदम खतरनाक विषय मित्रांनो. सगळे माकडच आहे तिकडं काय. हातात आमच्या पिशवी होती घेऊन पळाले. काय केलं ह्याच्या हातात आला बघा. पुढे आला ह्याच्या हातात. मित्रांनो गडावरती चढताना जर तुम्हाला माहित नसेल विषय असा इथं जर तुम्ही जर इथं खायला काय आणलं की ते वर जावीपर्यंत तुमच्या पैसे राहू शकत नाही. आता आम्ही 50 रुपयाचं खायला घेतलं होतं खाली. असे माकडं महाग लागले ना सगळे घेऊन गेले ते. खिशातल्या गोळ्या सुद्धा ठुलल्या. गोळ्या काय म्हणते लेमन गोळी सुद्धा ठुलल्या आमच्या खिशात. ते बघू शकता वर जाण्यासाठी असा रस्ता आहे विश्रामगडावरती. ए मित्रांनो आणखीन एक प्रवेशद्वार आहे वर थोडं आल्यानंतर. तिकडे गँग बसली बर का. अवघड काम आहे बाबा तिकडे. बघितलं नाहीतर काय. मित्रांनो आता इकडे झाल्यात बघा पायऱ्या सुरू वर जाण्यासाठी. हे इकडे बघू शकता मित्रांनो इथं बसण्यासाठी किती व्यवस्था केली होती बघा महाराजांनी पहारेकरांसाठी. इकडे बघू शकता मित्रांनो जरी किती खोल इथून वरून गडावरून विश्रांतीगड. मित्रांनो खूप वर आलोत आम्ही. हे बघू शकता तुम्ही. आणखीन ह्या साईडला वर जाण्यासाठी रस्ता आहे. खूप वर जायचं आणखीन तर. जय भवानी. जय माता दी.
इकडं फायनली मित्रांनो गडावरती आम्ही पोहोचलोत. विश्रांतीगड छत्रपती शिवाजी महाराज. हे भगव वादळ. फायनली पोहोचलो आम्ही गडावरती. महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. मित्रांनो खूप छान वाटलं इथे येऊन. बघा मित्रांनो वानरांची कमाल. हा कशी अंगायलीत बघ नाही. एकदम डेंजर हट रे. एक तर खतरनाक जागा आहे आणि ती बघा बाबा ते चिले पिले तर बघ नाही. ते किवडूच आहे. तिथे किवडूच आहे एक. अरे काय लयत लहान आहे नाही.